नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहता झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे आग्रा, उत्तर प्रदेश. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याच्या किल्ल्यातून सुटका झाल्याच्या घटनेला 360 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना खासदार राजकुमार चाहार, संभाजी दहातोंडे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संतोष नानावटे, अविनाश राणे व इतर पदाधिकारी. आग्र्याहून सुटका हा ऐतिहासिक कार्यक्रम मराठा महासंघ दरवर्षी साजरा करणार. संभाजी दहातोंडे. आग्रा, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. आग्रा, उत्तर प्रदेश. दिनांक 17. प्रतिनिधी. बळकट आणि अत्यंत दणकट असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यातील बंदिवासातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली. त्या घटनेला 360 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेचा साक्षीदार म्हणून 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे दरवर्षी 17 ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी आग्रा येथे सोहळा साजरा करत शिवछत्रपतीचा जागर उपक्रमाला सुरुवात झाली. आग्र्याचे खासदार राजकुमार चाहार, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, उपाध्यक्ष संतोष नानावटे, दिलीप धंद्रे, मुंबई विभागाचे अध्यक्ष अविनाश राणे, संयुक्त चिटणीस राजेश घाणेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश सावंत, कोषाध्यक्ष अनंत मोरे, मंगेश शिर्के, मयूर गुजर, धोंडू जाधव, नागपूरच्या वंदना होटकर, उदयसिंह पाटील, किशोर घाग, शिवाजी नानगुडे, अहिल्यानगरचे शामराव पवार, रावसाहेब मरकड, शारदा गवांदे, जयसिंग मोरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. यावेळी बोलताना संभाजी दहातोंडे पाटील म्हणाले, 17 ऑगस्ट हा जगाच्या इतिहासातील चातुर्याचा दिवस आहे. अर्ध्या जगाचा बादशहांच्या कैदेतून आणि तेही आग्र्यासारख्या भक्कम तटबंदी आणि वाराही आत शिरू शकत नाही अशा किल्ल्यातून सुटका होणे सोपी गोष्ट नाही. हा दिवस आणि हा इतिहास चातुर्याचा आहे. मराठा महासंघाकडून यानिमित्त 17 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. या इतिहासातील पाऊलखुणा जपल्या पाहिजेत, त्याचे नव्या पिढीला स्मरण आणि जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे यंदापासून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सामाजिक जागृतीसाठी दरवर्षी यापुढे या दिवशी जागर शिवछत्रपतीचा हा उपक्रम सुरू करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची जनजागृती केली जात आहे. आजच्या कार्यक्रमासह वर्षभर महाराष्ट्रात कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे दहातोंडे पाटील म्हणाले. फुलांची उधळण, शिव जय जयकार. आग्र्याच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका झाल्याच्या घटनेला 360 वर्ष पूर्ण झाले असल्याने मराठा महासंघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आग्र्याचे खासदार राजकुमार चाहार, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संतोष नानावटे, अविनाश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार केला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर फुलांची उधळण करण्यात आली. हर 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 महादेव. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या ठिकाणचे माननीय उपाध्यक्ष संतोषजी नानवटे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय संभाजीराजे दहातोंडे तथा राष्ट्रीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मराठा महासंघाचे पदाधिकारी आज आग्र्याहून सुटका झालेला 360 वर्ष पूर्ण झाले. हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी आग्र्यातील लाल किल्ल्यासमोर आलेला आपण हे पाहू शकता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते जो अश्वारूढ पुतळा उभा केला. या ठिकाणी आज पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी बालबावळा मास्टर संग्राम गणपती प्रजाश्रपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस हा जगातल्या इतिहासामधला चातुर्याचा दिवस आहे. या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली. अर्थात इतिहासामध्ये याचे अनेक दाखले देतात वेगवेगळे इतिहासकार. कोणी म्हणतं पेठाऱ्यातून गेले, कोणी म्हणतं वेश बदलून गेले, कोणी म्हणतं एका कुंभाराच्या दिव्याच्या उजेडातून गेले. असे विविध पैलू इतिहासकारांनी दिलेले आहेत आणि सांगितलेले आहेत. परंतु हा दिवस जगाच्या इतिहासात आणि सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे की अर्ध्या जगाचा बादशाह त्याच्या नजरकैदेत असलेल्या त्याच्या हातावर तुरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज या किताबीने महाराष्ट्रात पोचले. त्याला इतिहासात तोड नाही. लेखकांची, इतिहासकारांची लेखणी देखील कमी पडावी. बहादूर चातुर्य याला म्हणता येईल इतिहासातल्या सगळ्यात. ते आजचा दिवस
अक्षराने आज 307वा दिवस हा सुवर्ण अक्षराने देण्याचा दिवस आहे. म्हणून आम्ही भारतीय मराठा समाजाच्या राज्याच्या वतीने आज याला शुभारंभ करतोय. हे छत्रपती सागर राज्यामध्ये 1 वर्ष जाईल आणि पुढल्या वर्षी तिथे एक मोठा भव्य कार्यक्रम आहे. साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण हिंदू समाजासाठी हा शौर्य दिन आहे. कारण त्यावेळेच्या मोगलांच्या सत्तेला आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ज्या पद्धतीने शिताफीने छत्रपती शिवाजी महाराज या त्यांच्या नजरकैदेतून सुटका करून घेतली त्यांनी. हा दिवस हा एक शौर्य दिन आहे आणि या शौर्य दिनाचं औचित्य साधून आज आम्ही मुंबई महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठा समाजाचे सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. हा शौर्य दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि मला वाटतं ही सुरुवात आहे. यानंतर हा दिवस यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाईल